ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। कल्याण डोंबिवलीत रात्रीच्या वेळेस पोलिसांनी नशेखोरांवर कारवाई सुरू केली आहे। मात्र या कारवाई दरम्यान एका मेडिकल दुकान चालकावर कारवाई केल्याचा आरोप डोंबिवली मेडिकल असोसिएशनने केलाय। शहरातील औषध दुकानामध्ये रात्री 10:30 नंतर आईस्क्रीम विकतो असं कारण देत पोलिसांनी मेडिकल दुकानात शिरून दहशत निर्माण केल्याचा आरोप करत डोंबिवली केमिस्ट असोसिएशनने आंदोलनात्मक पवित्रा घेतलाय। या संदर्भात शिंदे गटाचे आमदार राजेश मोरे, ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष व माजी आमदार जगन्नाथ शिंदे यांच्या नेतृत्वात मेडिकल केमिस्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी डोंबिवलीतील रामनगर पोलिसांची भेट घेतली। यावेळी डोंबिवली असोसिएशनचे चेअरमॅन निलेश वाणी, अध्यक्ष दिलीप देशमुख, सचिव संजू भोळे, खजिनदार रेवा गोमतीवाल यांच्यासह मेडिकल दुकान मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। काय बघा, आम्ही औषधी व्यापारी नेहमी अन्यायाविरुद्ध लढतो, न्याय देतो आणि न्यायाने वागतो। हा जो काय आमचा औषधी व्यवसाय आहे हा रुग्णांना मदत करणार आहे, आजारांना संजीवनी देणार आहे आणि आम्ही 24/7 जनतेची सेवा करतो। काल शुक्रवारी आमच्या एका राहुल मेडिकलवर काही पोलीस अधिकाऱ्यांतर्फे किंवा शिपायांतर्फे किंवा कोणी कॉन्सल त्यांनी रात्री 10:30 नंतर आईस्क्रीम विकली का गर्दी झाली म्हणून त्यांच्यावरती कारवाई केली, त्यांना कारवाई करायचं नियोजित केलं। हा कुठेतरी आम्हाला वाटतं आम्ही जनतेसाठी सेवा 24/7 सेवा देणाऱ्या लोकांच्या विरुद्ध अन्याय। एक तर ही शिस्तशीर संघटना आहे। आम्हाला जर कुठल्याही माध्यमातून एकदा सांगितलं की बाबा 12ला बंद करा, 11ला बंद करा, तरी शिस्तीने वागणारी आमची जमात आहे। पण यामुळे आज आमचे डोंबिवलीचे आमदार राजेश मोरे यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आपले स्थानिक पोलीस स्टेशनचे PSIंना भेटलो, असिस्टंट कमिशनरांना भेटलो आणि आम्ही त्यांना सांगितलं कारण आज कल्याण आपल्या परिसरामध्ये आपण पाहिलं की काही गुन्हे घडले, काही हे झाले, त्यामुळे थोडं वातावरण अशांत आहे आणि अशा वेळेला पोलिसांचंही काम असतं कुठे लॉ अँड ऑर्डर मेंटेन करणं आणि कधी कधी मग सुक्याबरोबर ओलं पण किंवा ओल्याबरोबर सुकं जातं, त्या पद्धतीने काही घडल्या त्या चुकीच्या आहेत असं मी त्यांना सांगितलं आणि भविष्यात अशा घटना घडू नये। आम्ही पण एक प्रतिष्ठित असे व्यापारी आहोत आणि अशा प्रकारचा गुन्हा होऊ नये, त्यांनी काही गोष्टी असतील तर आम्हाला सांगावं। आम्ही शिस्तीने पालन करणारे लोक आहोत। थोड्या आमच्या समाजामध्ये केमिस्ट समाजामध्ये काल डोंबिवलीमध्ये थोडा असंतोष कालपासून होता। मी जळगावला आमच्या कार्यकारिणीला होतो, पण मी त्यांना सांगितलं की बाबा एकदम अचानक कुठलं गोष्ट घेऊ नका, सर्वसामान्य माणसाला जनता औषध पुरवठा तुटू नये म्हणून सामर्थ्याने घ्या। आणि मग राजेश मोरेंना मी बोललो, राजेश मोरेजी यांनी कालच आमच्या आमदारांनी येऊन पोलीस स्टेशनला आमच्या सहकाऱ्यांना मदत केलेली आणि त्यामुळे आजही ते आलेत आणि मला वाटतं आज आम्ही हे पण म्हणतो की लॉ अँड ऑर्डर मेंटेन करणाऱ्या पोलिसांना सुद्धा मदत करणं हे आमचंही एक नागरिक म्हणून काम आहे, ते देऊ। आणि चुकीच्या गोष्टी ज्या काही घडतात, मग डोंबिवलीमध्ये कुठेतरी नशा करणारी मुलं किंवा रात्री बेरात्री रोडवर बसून दारू पिणारी यांना कुठेतरी कंट्रोल व्हायला पाहिजे, अशा प्रकारची मागणी ॲज अ नागरिक म्हणून आमची पण आहे। तर आजचा जो विषय आम्ही सामंजस्याने मिटवलेला आहे, आमची कुठलीही आता तक्रार नाही आहे आणि आम्ही एकमेकाला सहाय्य करून आपण चांगलं बिझनेस करू आणि लॉ अँड ऑर्डर मेंटेन करायला आम्ही मदत करू। नमस्कार। महिला ज्या येणाऱ्या जाणाऱ्या त्यांना त्याचा त्रास होतो, त्याबद्दल आपण पोलिसांची काय चर्चा केली आहे? आज आम्ही रामनगर पोलीस स्टेशन या पोलीस स्टेशनला मेडिकल असोसिएटचे भारताचे अध्यक्ष सन्माननीय आमचे गुरुवर आप्पाजी शिंदे साहेब आणि वाणी साहेब, संजय भोले, सर्व शिष्टमंडळ आम्ही मेडिकल असोसिएटच्या माध्यमातून या रामनगर पोलीस स्टेशनला निवेदन देण्यासाठी आलो होतो की जे नशेखोर लोक आहेत, नशेखोर मुलं आहेत आणि त्यांच्या कारवाई झाली पाहिजे। मी खरं तर मनापासून पोलीस स्टेशनचं मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो की त्यांनी जी केलेली कारवाई ही अतिशय चांगल्या प्रकारची कारवाई आहे। म्हणजे आपल्याकडचं 90 फीट रोड असेल
अनेक ठिकाणी गार्डन असेल, या ठिकाणी जे नशेखोर धांगडधिंगाडे करत असतात, मुलींची टिंगलटवाली करत असतात आणि मग त्यांच्यावर जी कारवाई चालू केली त्यामुळे या आपल्या परिमळ 3चे झोनचे सन्माननीय झेंडे साहेब आणि त्यांचं संपूर्ण पोलीस स्टेशन यांचं मनापासून आभार मानतो की अशा प्रकारे सगळीकडे कारवाई केली पाहिजे, अशा प्रकारे वचक ठेवला पाहिजे जेणेकरून कुठल्याही प्रकारची अशी कृत्य होणार नाही. अशा जे नशेबाज आहेत, नशेखोर आहेत, हे कुठेतरी पळून जातील आणि कुठल्याही प्रकारचा धांगडणे न करता कुठल्याही प्रकारची कुठे दुर्घटना होणार नाही. आज अशी कारवाई केली आणि अशी कारवाई चालू असल्यामुळे मी पोलिसांचं मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो. आणि मी अजून सांगू इच्छितो की पोलिसांना जे जे सहकार्य लागेल, म्हणजे आमचे सामान्य नागरिक असेल, मेडिकल असोसिएट असेल, आम्ही असू, राजकीय क्षेत्रातील लोक, जे जे पोलिसांना सहकार्य लागेल ते सहकार्य करण्यास आम्ही तयार आहोत. फक्त या लोकांवर नशेखोरांवर कारवाई झाली पाहिजे. मेडिकलचा काय विषय होता? मेडिकल सुक्याबरोबर ओलाही चालला जातो. जेव्हा आपण कारवाई करत असतो त्याबरोबर सुका जेव्हा चालतो त्याच्याबरोबर ओलाही चालला जातो त्याच्याबरोबर. म्हणून आपल्या एक मेडिकल असोसिएटचं एक दुकान आहे, त्याच्यात थोडीशी कारवाई झाली आणि ती कारवाई केल्यामुळे आम्ही सर्व मेडिकल असोसिएटचे सर्व सदस्य, वाणी असेल, संजय बोले असेल, आप्पा शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आलो होतो की अशी कारवाई होता कामा नये. आम्ही पोलिसांना समजून सांगितलं, पोलिसांशी आम्ही चर्चा केली, पोलिसांनी हे सांगितलं की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, आम्ही कडे तुम्हाला की बाबा याच्यात आंदोलन करायला आलो किंवा निषेध करायला आलो असं काही नाही. फक्त अशी कारवाई करताना तुम्ही थोडीशी माहिती घेतली पाहिजे आणि कोणावर अन्याय होणार नाही. कारण व्यापारी संघटना आहे ही अतिशय सौजन्य असे काम करत असतात, कुठल्याही प्रकारचे नशा आणि कुठल्या गोळ्या असे विकत नसतात आणि त्याप्रमाणे एक चांगल्या व्यक्तीवर थोडासा कालच्या याच्यात झालं, त्याच्यामुळे आम्ही निवेदन देण्यासाठी आलो होतो की बाबा कुठे कारवाई होता कामा नये. कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.